सणासुदीला काही मंडळींकडनं हिंदुत्वाचं राजकारण सुरू आहे। मंत्री योगेश कदमांनी संजय राऊतांना फटकारलाय। राऊतांना वायफळ बोलण्याशिवाय दुसरं काम नाही असा टोला देखील आता योगेश कदम यांनी लगावलेला आहे। शिमगा सण सुरू आहे। आपण जर पाहिलं तर शिमगा पण आहे, रमजान महिना पण आहे। मंत्र्यांचा पहिल्यांदा शिमगा सण आला, काय सांगा? नाही, आज शिमगोत्सव साजरा करत असताना नक्कीच मनामध्ये एक वेगळं समाधान आहे। जनतेने दुसऱ्यांदा आंदोलन निवडून दिल्याच्या नंतर मंत्री म्हणून आज पहिल्यांदा हा शिमगोत्सव आम्ही साजरा करतोय। विशेषतः कोकणामध्ये हा पालखी महोत्सव अतिशय आम्ही महत्त्वाचा मानतो आणि ह्या पालखी महोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकर चाकरमानी देखील गावागावामध्ये येत असतात आणि आम्ही सर्व कुटुंब एकत्र येऊन हा पालखी महोत्सव साजरा करत असताना नक्की जुन्या आठवणींना देखील आज उजाळा आम्ही दिलेला आहे। आम्ही लहानपणापासून म्हणजे जन्म झाल्यापासून आजपर्यंत आम्ही कधीच शिमगोत्सव चुकवलेला नाही आणि पालखी नाचवायचा आनंद देखील जो वर्षातून आम्हाला एकदा मिळतो तो देखील आज आम्ही उचललेला आहे आणि एकंदरीत ही कोकणाची संस्कृती जपण्याचं काम आज आम्ही सर्व कोकणवासी नेहमीच करत असतो। मला वाटतं वेगळ्या पद्धतीने हिंदुत्वाचं राजकारण काही मंडळी करू पाहतात, परंतु आज वंदनीय बाळासाहेबांचं हिंदुत्व हे आमच्या नसानसामध्ये आहे आणि वंदनीय बाळासाहेबांनी दुसऱ्या धर्माचा धिक्कार करा असं कधीच सांगितलेलं नाही। सगळ्यांना सोबत घेऊन जा, सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जा, सगळ्यांना सोबत घेऊन विकास करा, ही बाळासाहेबांची आम्हाला शिकवण राहिलेली आहे आणि अर्थातच हिंदू असल्याचा आम्हाला अभिमान आहेच, पण ह्याचा अर्थ असा होत नाही आम्ही दुसऱ्या धर्माचा आम्ही तिथे त्याला कमीपणा दाखवायचा किंवा त्यांचा आम्ही अपमान करायचा, हा अधिकार कोणालाच दिलेला नाही, परंतु नक्कीच हिंदू असल्याचा आम्हाला अभिमान आहे। कॅमेरामॅन सायशक निसाशक लोकशाहीत नक्की चिपळूण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।